नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। लता दीदींना अखेरचा निरोप। नाणारऐवजी राजापुरात होणार रिफायनरी, केंद्र करणार घोषणा, जठरांचे संकेत। आणि वैभव नाईकांची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी। ना टार्गेट ना टेन्शन, आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 81 03 93 9422 1883 76। भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलाय। राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आलाय। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळच्या सुमारास निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला। भारतीय संगीत क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पर्व लता दीदींच्या निधनानं संपलंय। लता दीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त केलाय। त्यांनी म्हटलंय, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे। दयाळू लता दीदी आम्हाला सोडून। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी। ना टार्गेट ना टेन्शन, आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 81 03 93 9422 1883 76। भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांचा 7 दशकांचा कार्यकाळ यशानं भरलेला आहे। लता मंगेशकर यांच्या आवाजानं 7 दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवलाय। भारतातील स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत। लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला। लता दीदींनी स्वतःला पूर्णपणे संगीतासाठी वाहून घेतलं। भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख आहे। पाहुयात लता दीदींचा हा सुरमयी प्रवास। लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 इंदूर, मध्य प्रदेश इथं झाला होता। त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे कुशल थिएटर गायक होते। दीनानाथजींनी लता दीदी 5 वर्षांच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली। त्याच्यासोबत आशा, उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायच्या। लता दीदींनी अमान अली खान साहिब आणि नंतर अमानत खान यांच्याकडेही गाण्याचं शिक्षण घेतलं। लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजामुळे त्यांच्या प्रतिभेची लवकरच ओळख झाली। वयाच्या 5व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली। त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली तरी त्यांची आवड फक्त संगीतात होती। 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या। नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली। लता मंगेशकर यांना आपलं स्थान निर्माण करताना अनेक अडचणींचा
समस्यांचा सामना करावा लागला. बारीक आवाजामुळे अनेक संगीतकारांनी सुरुवातीला त्यांना काम करण्यास नकार दिला होता. लता मंगेशकर यांची तुलना त्या काळातील प्रसिद्ध पार्श्वगायिका नूरजहां यांच्याशी झाली होती. पण हळूहळू त्यांची आवड आणि प्रतिभा यांच्या जोरावर त्यांना कामं मिळू लागली. जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये तब्बल 30,000 गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत. 1945 मध्ये उस्ताद गुलाम हैदर लता दिदींनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका निर्मात्याच्या स्टुडिओत घेऊन गेले, ज्यात कामिनी कौशल मुख्य भूमिकेत होती. त्या चित्रपटासाठी लता दिदींनी पार्श्वगायन करावं अशी त्यांची इच्छा होती, पण गुलाम हैदर यांची निराशा झाली. 1947 मध्ये वसंत जोगळेकर यांनी लता दिदींना त्यांच्या आपकी सेवा में या चित्रपटात गाण्याची संधी दिली. या चित्रपटातील गाण्यावरून लता दिदींची खूप चर्चा झाली. यानंतर लता दिदींनी मजबूर चित्रपटातील अंग्रेजी छोरा चला गया, दिल मेरा तोडा ही मुझे कही का ना छोडा तेरे प्यारने यासारख्या गाण्यांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्या संगीत क्षेत्रातील या योगदानासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आलाय. याखेरीज अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत, त्यावर एक नजर टाकूया. 1969 साली पद्मभूषण, 1989 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 साली पद्मविभूषण, तर 2001 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. याखेरीज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळालेत. 1972 मध्ये परीमधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, 1974 साली कोरा कागजमधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर 1990 ला लेकिन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हे मेरे वतन के लोगो, मेरी आवाज ही पहचान है, अजीब दास्तां है ये, लग जा गले, एक प्यार का नगमा, आजा पिया तो है प्यार दो, मेरे ख्वाबों में जो आए, भीगी भीगी रातों में, रंगीला रे, सलाम इश्क, परदेसिया ये सच है पिया, सत्यम शिवम सुंदरम अशी त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली आहे. हा सुरांचा प्रवास आज मात्र शांत झालाय. ब्युरो न्यूज, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो, पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा. 9423 8103 93 9422 1883 76. गोव्यातला मंगेशी हे लता दिदींचं आराध्य दैवत. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राबरोबर गोव्यातही शोककळा पसरली आहे. गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही लता दिदींना या शब्दात आपली श्रद्धांजली वाहिली आहे. पाहूया. भारतरत्न लता मंगेशकर दिदी ही गोव्यासाठी अभिमान आणि शान आणि एकंदरीत भारतात शान होते. आणि त्या दृष्टिकोनातून आज जे दुःख निधन झालेलं आहे, ती जी गोव्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच न भरणारी पोकळी आहे. आणि संपूर्ण भारतीय वासना हा एक दुःखाची एक बाब आहे, दुःखाची एक घटना आहे. आणि त्यांच्या कुटुंबांना हे दुःख पेलण्यासाठी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय की त्यांना चांगली आरोग्य आणि दुःख सहन करण्यासाठी एक शक्ती प्राप्त करून देऊ. आणि दुसरी एक गोष्ट आहे की ज्या गोव्यामध्ये आणि खास करून लता दिदींचं घर जे आहे ते माझ्या मतदारसंघातले आहेत. मी पण माझ्या मतदारसंघामध्ये एक नाव
फक्त भारतामध्ये नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचलेला आहे माझ्या मतदारसंघाचं आणि खास करून मंगेशी गावचं. त्या दृष्टिकोनातून देखून जे कॉन्ट्रीब्युशन आज लता दीदीने दिलेलं आहे संपूर्ण भारताला किंवा जगामध्ये या संगीत क्षेत्रात, खरं म्हणजे त्याचं ती खरं म्हणजे तिचा आवाज जो आहे, आवाज आणि ज्या गळ्यातून ती आज गायली आहे तिला तिचा आपण रिप्लेसमेंट नाही आहे. आणि त्यासाठी परत एकदा तिच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाहूया. नमस्कार, मी आनंद भीमसेन जोशी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा. कालच स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांचं देहावसन झालं. अत्यंत दुःखाची बातमी ती समजल्यामुळे संपूर्ण संगीत जगतावर शोककळा निर्माण झालेली. संपूर्ण संगीत जगतामध्ये 50 पेक्षा अधिक वर्ष आपल्या स्वरांची जादू लता दीदींनी कायम राखली होती. संगीतावर स्वरांचं राज्य त्यांनी प्रस्थापित केले होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली. त्या निमित्ताने सांगायचं झालं तर माझे वडील पंडित भीमसेन जोशी आणि लता दीदी यांनी मिळून राम श्याम गुणगान या कॅसेटमध्ये गाणी गायली होती. विशेष म्हणजे 2 भारतरत्न एकत्र येऊन ही संगीत कलाकृती सादर करणार होते. थोर संगीतकार श्रीनिवास जे खळे यांनी संगीत रचना केली आणि त्यातून राम का गुणगान करिये, बाजे मुरलिया बाजे अशी अनेक सुप्रसिद्ध गाणी लता मंगेशकरजी आणि माझे वडील पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये आपल्याला सर्वांना ती ऐकायला मिळाली. तो एक सुवर्ण काळ होता व त्याची आठवण माझ्या मनामध्ये दाटून आली. पुन्हा एकदा लताताई यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. भारतरत्न लता मंगेशकर यांना गानकोकिळा म्हणून ओळखलं जात होतं आणि असा कलावंत युगामध्ये असे कलावंत होत असतात आणि त्याच्यामुळे एका ज्येष्ठ कलावंताला ज्याप्रमाणे आपण मुकलोय तसंच प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकरना दीर्घकाळ प्रत्येक भारतीय त्यांची आठवण काढेल आणि त्यांचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरामध्ये आहेत. आणि या मराठी कलावंतांनी अख्ख्या भारतावर अधिराज्य केलं याचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहे. त्यांच्या जाण्याने सर्वच लोक दुःखीत आहेत माझ्या. आणि केवळ गायनाच्या क्षेत्रात नाही तर आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा त्यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करून लोकांना जी सेवा दिलेली आहे त्याच्यामुळे लोक त्याच्यासाठी सुद्धा त्यांची आठवण सातत्याने करत राहतील. आणि त्यांनी आज
भारताचं नाव जगभर अजरामर केलेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनाने आम्हाला सर्वांनाच दुःख आहे. माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने मी मनापासून त्यांना आदरांजली व्यक्त करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. कोकणातल्या बहुप्रतीक्षित रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी मोठं वक्तव्य केलंय. रिफायनरी होणारच असून केंद्र सरकार लवकरच घोषणा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. पाहुयात काय म्हणाले प्रमोद जठार. राजापुरात बारसूला होणार, महाराष्ट्र सरकारने मंजुरी देणार काय दिलीच, आणि केंद्र सरकार लवकरात लवकर ते जाहीर करेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा. 9423 81 03 93 9422 1883 76. गोव्यात आता निवडणूक प्रचाराला वेग आलाय. गोव्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या शिवसेनेनं सध्या इथं प्रचाराचा धुरळा उडवल्याचं दिसतंय. खास यासाठी सिंधुदुर्ग शिवसेनेची फौज गोव्यात ठाण मांडून आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापू लागलाय. गोव्यात निवडणूक प्रचाराचा सर्वच पक्ष उमेदवार आणि त्यांच्या नेते मंडळींकडून धुरळा उडत असताना आता गोव्यातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामधून शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी गोव्यात प्रचारासाठी मैदानात उतरले. यात प्रामुख्याने शिवसेना नेते अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, पुष्पसेन सावंत, दोडामार्गचे माजी तालुका प्रमुख बाबूराव धुरी, तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, युवा कार्यकर्ते भगवान गवस, संदेश राणे, अल्विन लोबो हे सुद्धा या प्रचारात सहभागी झाले. गेले 2 दिवस गोव्यातील शिवसेना उमेदवार यांचा प्रचार महाराष्ट्रामधील हे लढवय्ये शिवसैनिक करतायत. रविवारी म्हापसा मतदारसंघाचे उमेदवार जितेश कामत यांच्या प्रचारार्थ आणि मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत ही टीम मैदानात उतरल्याचं चित्र गोव्यात पाहायला मिळत आहे. धनुष्यबाण लक्षात ठेवा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पुन्हा एकदा आमदार दीपक केसरकर यांच्यावर घणाघात केलाय. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाहूया. म्हणून दीपक केसरकर हे मी काल म्हटल्याप्रमाणे ते अस्वस्थ आहेत.
त्यांना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं अशी त्यांची इच्छा होती. ते स्वतःला उदय सामंतपेक्षा सक्षम पालकमंत्री समजतात. त्यांनी शिवसेनेसाठी भरपूर काही केलं. शिवसेनेच्या पडत्या काळात त्यांनी नारायण राणेंनी केलेले उपकार विसरून सुद्धा शिवसेनेला मदत केली. आता या सगळ्या मदतीच्या बदल्यात केसरकरांना काय मिळालं? तर बाबाजी का टुल्लू, केसरकरांना काही मिळालं नाही. त्यामुळे हे केसरकर अस्वस्थ आहेत. बरं, केसरकरांचा एवढा घोर अपमान झाला आहे की केसरकरांना नाही दिलं असतं, वैभव नाईकांना दिलं असतं तर कदाचित दीपक केसरकर शांत राहिले असते. परंतु केसरकरांना त्या ठिकाणी डावलून, वैभव नाईकाला डावलून त्या ठिकाणी हे पालकमंत्रीपद रत्नागिरीतल्या उदय सामंतांना दिलं. त्यांचा परफॉर्मन्स बघितला तो केसरकरांपेक्षा खूप मागे आहे. त्यामुळे साहजिक आहे आम्ही केसरकरांच्या सगळ्या भावनांशी सहमत आहोत. त्यांना केसरकरांना कोणीतरी आपलं म्हणायला पाहिजे. केसरकरांना कोणाच्या तरी सहानुभूतीची गरज आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. परदेशातून तब्बल 12 वर्ष वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या डॉक्टर मनीष आणि बिंदू मनीष कुशे यांच्या डायबिटीस, थायरॉइड आणि हार्मोन्सवर उपचार पद्धतीच्या सुपर स्पेशालिटी क्लिनिकला पणजीत भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर मडगावमध्ये दुसरं सुपर स्पेशालिटी क्लिनिक 20 फेब्रुवारीला सुरू होत आहे. याबाबत डॉक्टर मनीष कुशे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्याने एक आगळं वेगळं काम केलं. तब्बल परदेशामध्ये 12 वर्ष शिक्षण घेऊन कोकणातील एक माणूस सिंधुदुर्गात आला आणि याने गोव्यामध्ये आज पणजीमध्ये त्याने एक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार. डॉक्टर मनीष कुशे मालवण मधले आहेत. ते दोन्ही दाम्पत्याचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. डॉक्टर, पहिल्यांदा सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा. कोकणातील एक सर्वसामान्य घरात जन्मलेला माणूस आणि यानंतर तुम्ही 12 वर्ष शिक्षण घेतलं. कसं वैद्यकीय शिक्षणाची तुम्ही खरं तर भारतामध्ये आणि परदेशामध्ये शिक्षण घेतलं आणि कशा डिग्र्या घेतल्या आणि कशी भरारी आहे तुमची? माझं सुरुवातीचं शिक्षण मालवणला झालं, शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण वगैरे. त्याच्यानंतर मिलाग्रिसमध्ये मी 10वी केली आणि 12वी पंचमखिमराज सावंतवाडीला. नंतर मग सायन हॉस्पिटलमध्ये माझं MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण झालं. ते तब्बल 12 वर्ष मी मुंबईमध्ये होतो आणि नंतर मग मी UK गेलो, इंग्लंडमध्ये. तिथे मी पूर्ण आणखीन MRCP आणि हायर स्पेशालिटी ट्रेनिंग डायबिटीस एंडोक्राईनमध्ये केलं आणि तिथे मी काम करत होतो गेली एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून 3-4 वर्ष. तर भारतात यायचा निर्णय असा पहिल्यापासूनच होता, कारण आपण जे काय म्हणजे बरंचसं मी जे काही शिक्षण माझं घेतलेलं आहे ते मी मुंबईमध्ये म्हणजे इंडियामधलं पण मी शिक्षण पद्धती किंवा इंडियामधली उपचार सेवा वगैरे बघितली आणि त्याच्यामुळेच मी आज जो कोण आहे तो आहे. आणि त्याच्यानंतर मी बाहेर जाऊन पदव्युत्तर शिक्षण वगैरे घेतलं. तर त्याचा काहीतरी फायदा आपल्या लोकांना पण व्हावा, त्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, त्या दृष्टीने आमचं पुन्हा परत यायचं असं प्लॅन नेहमीच होता. थोडा कोविडमुळे लेट झाला आणि शिवाय माझ्या आईची आणि वडिलांची फार मोठी इच्छा होती की आपण आपल्या म्हणजे लोकांसाठी, भारतातल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करता आलं, लोकल लोकांसाठी, तर मग बरं पडेल म्हणून आम्ही गोवा सिलेक्ट केलं, जे मध्यवर्ती आहे कोकणासाठी पण आणि गोव्यातल्या लोकांसाठी पण. खरं बघायला गेलं तर परदेशामध्ये शिक्षण घेतात तर अशा वेळी अर्थकारणाच्या दृष्टीने इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान असेल किंवा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये जेव्हा तुम्ही आरोग्याची सुविधा देता तिथे मोठ्या प्रमाणात अर्थकारण असतं किंवा चांगला पैसा मिळतो. अशा वेळी मायभूमीमध्ये सेवा करण्याची कशी काय कल्पना डोक्यामध्ये होती?
नाही, प्रत्येक प्लेसचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. आता इंग्लंडच्या तुलनेमध्ये इंग्लंड हा फार लहान देश आहे, त्याच्या तुलनेमध्ये आपला देश तर फार मोठा आहे. आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, आपली इकॉनॉमी वेगळी आहे, तर त्याच्यामुळे आपण ते लाईक टू लाईक कम्पेअर नाही करू शकत. आणि मूलभूत सेवा आपल्या लोकांना मिळाव्यात अशी माझी फार इच्छा होती आणि मोठ्यांचे आशीर्वाद होते आणि त्यांची मनोकामना होती, म्हणून मी म्हटलं की आपण एक पाऊल पुढे टाकून बघू काय होतं म्हणून. आणि दुसरं बघायला गेलं तर कसं आहे की भारतामध्ये ज्या सोयी सुविधा वगैरे आता बऱ्याच इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. आपला देश पण आता बरेच प्रगत झालेला आहे पूर्वीपेक्षा. आणि लोकांचं जे थोडंसं त्यांना सामाजिक जी जाणीव नाही म्हणता येणार, पण त्यांना जी एक जागरूकता आहे आरोग्याविषयी वगैरे, ती थोडी आता पहिल्यापेक्षा बरीच इम्प्रूव्ह झालेली आहे. तर त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना सांगणे की काय गोष्टी आहेत, काय गोष्टी अवेलेबल आहेत, काही प्रॉब्लेम्स कुठल्या आजारामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यावर आपण जर थोडं लाईमलाईट टाकलं आणि त्यांना जर थोडंसं समजावलं ना, तर ते माझं लॉंग टर्म असं उद्देश होतं आणि त्या दृष्टीने मी परत येण्याचा असा निर्णय घेतला होता. हे सगळ्याकडे येतो, पण पूर्वी भूतकाळ महत्वाचा असतो. विरणसारखं म्हणजे मालवण तालुक्यात तुमच्या विरण गावात तुमचा जन्म झाला. कसं काय वैद्यकीय सेवेकडे जाण्याची इच्छा झाली किंवा हे सगळं शिक्षण जडणघडण आहे कशी घडण गेली? वेल, माझे बाबा फार्मासिस्ट आणि आई माझी शिक्षिका. आईची फार इच्छा होती की कोणीतरी आपल्या घरामधनं डॉक्टर व्हावं. बाबांचे आमचे एक फार चांगले मित्र होते आणि त्यांचा मी उल्लेख करू इच्छितो, डॉक्टर गणेश भट म्हणून, फार नावाजलेले MBBS डॉक्टर आमच्या गावामधले. आणि बाबांचे आमचे फार जिवलग मित्र. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहे, पण त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं होतं की वैद्यकीय क्षेत्राकडे जायला पाहिजे, तुम्हाला सेवाभाव करायला मिळतो, तुमचं लोकांशी नेहमी इंटरॅक्शन होते आणि हा चांगला प्रोफेशन आहे. जर तुम्ही एन्जॉय केलं ना तर तुम्हाला कधीही हा प्रोफेशन म्हणजे नॉट फॉर द मनी, मनी तुम्हाला एक कुठल्याही प्रोफेशनमध्ये ठराविक याच्यानंतर मिळतो, तर पण तुम्ही त्या पैशाच्या वर तुम्हाला रिस्पेक्ट म्हणा किंवा जी एक वेगळं समाधान आहे ना, ते तुम्हाला हा प्रोफेशन देऊ शकतो. तर त्या बाबतीत मी डॉक्टर भट यांचा फार त्याच्यामध्ये सहयोग आहे आणि त्यानुसारच मी विचार केला होता. आणि आज माझी फॅमिली, जे जवळ मित्र आहेत, त्यांचे जर मला साथ नसती तर मला नाही वाटत मी इकडे पोहोचू शकलो असतो. डायबिटीस, थायरॉइड आणि हार्मोन्सच्या सगळ्यावर तुम्ही उपचार करणार आहात. काय काय उपचार पद्धती ह्या पंचीमध्ये इथे होणार आहे तुमच्या? आता डायबिटीस बाबत बोलायचं झालं तर बऱ्याच वेळेला लोकांना माहित नसतं की डायबिटीस त्यांना आहे, कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला सिम्पटम्स नसतात डायबिटीसमध्ये. तर त्याच्याविषयी लोकांना जागरूक करणं. दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस आता हा टाईप 1 आणि टाईप 2 एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. आता आपलं ज्ञान डायबिटीसबद्दल वाढलेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक टाईप्स ऑफ डायबिटीस आहेत, ज्याच्यामध्ये मी एवढी वर्ष काम केलं आहे बाहेर इंग्लंडमध्ये वगैरे. तर ते मी इकडे आणू इच्छितो. त्याच्यानंतर ब्लड शुगर चेकअपसाठी आता सध्या, पूर्वी आपण शुगर प्रिक करायचो, आता वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्या इंग्लंड अमेरिकेमध्ये आहेत, तर त्या आपल्या लोकांना आपण पुरवू शकतो. जसे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होतो, तो जातो किंवा त्याची नंतर फॉलोअप होत नाही व्यवस्थित, मग त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत नसतं, जागरूकता नसते आणि कुणाला जाऊन भेटावं, कुणाला जाऊन अप्रोच करावं ते माहीत नसतं. मग ते आपण जरा त्यांना थोडंसं त्याचं ज्ञान दिलं, त्यांना समजावलं, तर मग त्यांना आपण चांगल्या योग्यरित्या मदत करू शकतो, असा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीने मी हा विचार केला. तर यानंतर पण तुम्ही माडेगावमध्ये 20 तारखेला रविवारी ओपनिंग करतात. कशी सेवा असणार आहे आणि ते पण जे क्लिनिक आहे ते भव्य दिव्य असेल? नाही, भव्य दिव्य म्हणण्यापेक्षा माझा मेन हे आहे की माझं मेन लक्ष जे आहे ते सेवा चांगली देण्यामागे आहे. It's not only about the, it's not about the income, it's for the outcome. That's what I would say. तर मग तुम्ही चांगली सेवा कशी देता लोकांना, लोकांचं लाईफस्टाईल, एक चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफ तुम्ही इम्प्रूव्ह करता का? जसे मोस्ट ऑफ द डॉक्टरचा हाच एक दृष्टिकोन असतो आपल्याकडे, का कुठेही जगभरात बघितलं तर, की आपल्या पेशंटचं चांगलं राहणीमान व्हावं, चांगलं त्यांचं दीर्घायुष्य व्हावं. तर त्या दृष्टीने जर आपण सेवा दिली तर तसा तो तिथे देण्याचा माझा मानस आहे. तर मडगावमधलं क्लिनिक आहे ते पण असंच असेल, तशीच आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि ती सेवा आम्ही अखंड कंटिन्यू ठेवण्याचा, तशीच सेवा त्यांना मिळत राहावी हा आमचा मानस असेल आणि त्या दृष्टीने आम्ही मग सिंधुदुर्गातही हळूहळू काही चालू करण्याचा असा आमचा विचार आहे.
महावित पणजीचा विचार करता, पणजीचं तुमचं टायमिंग काय असेल, त्यानंतर मडगावचं टायमिंग काय असेल, ज्या निमित्ताने आमचे दर्शक बघतायत तुमची मुलाखत, त्यांना पण त्याचा फायदा होईल. नाही, सुरुवातीला पणजीला मी अल्टरनेट डे असेल, तर मंगळवार, गुरुवार, शनिवार पणजीला असेल आणि सोमवार, बुधवार, शुक्रवार मी मडगावला असेल. पण अपॉइंटमेंट्स घेऊ शकतात, पेशंट फोन करून अपॉइंटमेंट ते घेऊ शकतात आणि मग तसं मग अपॉइंटमेंट अरेंज करता येतील. आणि ॲज मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सॅटर्डे मॉर्निंगला बऱ्याच सिंधुदुर्गातले माझे जे मित्रमंडळी आहेत, डॉक्टर मित्रमंडळी आहेत, त्यांनी असं मनोदय केलं की तुम्ही इकडे आलात तर मग इथल्या लोकांना पण तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल. तर त्या दृष्टीने मी मी पण काहीतरी देणं लागतो ज्या मातीतनं मी आलोय. तर म्हणून मी शनिवारी सकाळी जिल्ह्यामध्ये यायचा असं माझा विचार चालू आहे आणि थोड्या सिनियर डॉक्टर्स वगैरे त्यांच्याशी बोलणी चालू आहे. सध्या भारतामध्ये मधुमेह जो सगळ्यात धोकादायक आणि तो संख्या पण त्याची वाढते. तुम्ही परदेशातून इथे रन करताय, वेगळी उपचार पद्धती तुमची काय असेल जी आगळी वेगळी उपचार पद्धती म्हणून प्रसिद्ध आहे? नाही, उपचार पद्धती म्हणण्यापेक्षा पहिला जो माझा फोकस मेन असेल तो डायग्नोसिसवरती. तुम्ही निदान कसं करता त्याच्यावरती सगळं इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही एकदा निदान झाल्यानंतर मग तुम्ही पेशंटला उपचार पद्धती समजावून सांगा आणि ती पेशंटना कंटिन्यू. आता तुम्ही गोळ्या लिहून दिल्या पण पेशंटला जर समजलं नाही की त्या गोळ्याचा काय इम्पॉर्टन्स आहे तर पेशंट घेणार नाही. तर ते तुम्ही त्यांना समजावून देणं की या अमुक गोळ्या किंवा इंजेक्शन तुम्हाला का घ्यावे. दुसरी गोष्ट आपल्याकडे अशी आहे की इन्शुलिन म्हटलं की लोकांना फार भीती वाटते की अरे इन्शुलिन म्हणजे आता माझं काहीतरी चुकलंय, मी काहीतरी बरोबर नाही वागलो आता डॉक्टर. तर मग एक पनिशमेंट म्हणून इन्शुलिन येता कामा नये. इन्शुलिन याला त्याचा रोल असा आहे की तुमचं शुगर इम्प्रूव्ह होण्यासाठी. आणि दुसरं असं आहे की तुम्ही काही करू शकत नाही. ठराविक वर्ष तुम्हाला डायबिटीस असला ना की तुमची इन्शुलिन तुम्हाला लागतंच. ते असं नाही की तुमचं फेल्युअर आहे. इट्स नॉट युअर फेल्युअर. इट्स नॉट युअर फेल्युअर ॲज अ पेशंट. ते फेल्युअर ऑफ इट, दॅट्स हाऊ द डिसीज प्रोग्रेस. तर ते लोकांना समजणं गरजेचं आहे. शिवाय इन्शुलिन फॉर्म्युलेशन आता आज तुम्हाला माहिती असेल आपल्याला 100 इयर्स झाली इन्शुलिनचा शोध लागून. तर त्या 100 वर्षामध्ये इन्शुलिन फार चेंज झालेलं आहे. इन्शुलिनचा आपण प्रेडिक्टेबिलिटी वाढलेली आहे. आपण आता सांगू शकतो की कुठलं इन्शुलिन कधी काम करणार, कधी शुगर वाढणार, ड्रॉप होणार. तर ते जे आहे ना ते आपण आपल्या पेशंटपर्यंत पोहोचवलं तर त्यांचं पण एक भय जे आहे, त्यांचं जे एक स्केअर ते होतात ना ते पण कमी होऊन जाईल त्यांचं. आणि मग त्यांना पण तो कॉन्फिडन्स येऊ शकतो ना की उपचार पद्धती वापरण्यासाठी. असं माझा विचार आहे. सौभाग्यवती मॅडम पण या क्षेत्रामध्ये आहेत. काय शिक्षण त्यांनी घेतलं ते आपण कुठे जो व्यवसाय असेल किंवा सेवा असेल ते कुठे बजावणार? माझ्या वाईफने, माय वाईफ ॲक्च्युली शी कम्प्लिटेड जनरल नर्सिंग फ्रॉम बँगलोरवरनं त्यांनी नर्सिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्या UK मध्ये गेल्या. त्यानंतर तिथे बुपा सर्व्हिसेस म्हणून जे आहे तिथे ते काम करत होते आणि त्याच्यानंतर मग ते युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या ऑफ्थॅल्मॉलॉजी नर्स म्हणजे डोळ्याच्या नर्स म्हणून त्यांनी काम केलं लीड्स युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये. इट्स अ लार्जेस्ट हॉस्पिटल इन द वेस्ट यॉर्कशायर. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही माझं जे क्लिनिकचं सेटअप वगैरे आहे ते करण्यासाठी बरीचशी मदत त्यांनीच केली. ते बरंचसं काम बॅकग्राऊंडला जे करायचं असतं ते मी सगळ्या गोष्टींवरती लक्ष नाही केंद्रित करू शकत म्हणून त्यांनी हेल्प केली मला. एक शेवटचे 2 प्रश्न. तुम्ही जे घडला आणि आजपर्यंत आलात, कोणी कोणी तुम्हाला मदत केली आणि सगळ्यांना त्यांची कशी यानिमित्ताने आठवण येते तुम्हाला? सगळ्यांची नावं घेतली तर बहुतेक वेळ नाही पुरायचा. पण सुरुवात मी आई बाबांकडनं करेन. त्यांनी मला प्रेरणा दिली. वाईट दिवस होते, कठीण दिवस होते, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. तुम्हाला कोणतरी पुश करायला लागतं. त्याच्यानंतर माझे मामा मावशी काकांची मुलं बरीच मंडळी आहेत. मुंबईचे नातलग मित्रमंडळी, माझी एक फार जवळची काकी, तिला आम्ही मोठी आई म्हणायचो, ती दुर्दैवाने आता आपल्यात नाही. आज असती तर तिने आम्हाला खूप आनंद झाला असता. तिला माझ्या आत्या, बरेच नातेवाईक आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे मी जो कारण आज आहे ते सगळं आहे. शिवाय इथे गोव्यामध्ये आमची एक मावशी आहे, त्यांच्या कुटुंबियाने आम्हाला फार मदत केली. कारण गोव्यामध्ये आम्ही नवीन होतो, आम्हाला माहीत नाही. पण त्यांनी आणि माझ्या मामाचा मुलगा पण इथे होता. पण ते त्यांचं सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणून आज हे सगळं शक्य झालं. नाहीतर इट्स डिफिकल्ट. सर आता शेवटचा प्रश्न. आज तुझं ओपनिंग झालेलं आहे, यानंतर तुम्हाला जनतेची सेवाच करायची, आरोग्याची. आज ओपनिंग त्या निमित्ताने ज्याने तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचे कसे आभार मानणार आहात आणि त्यांना कसे धन्यवाद देणार आहात?
हो, आभार म्हणजे आता बऱ्याच जणांनी इथे येऊन या सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये येऊन मला शुभेच्छा दिल्या. बऱ्याच जणांनी फोन केले, त्यांना येऊ शकले नाहीत. बऱ्याच जणांनी आता त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुम्ही आमचे ब्लेसिंग्स आहेत आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करू वगैरे. तर त्या जे शुभाशीर्वाद आहेत आणि त्यांच्या ब्लेसिंग्स आहेत, दोज आर मोर इम्पॉर्टंट. सो रिअली थँक्यू फॉर एव्हरीथिंग. धन्यवाद सर. आणि सिंधुदुर्गच्या वतीने पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होते डॉक्टर मनीष कुशे. कोकणातील एक सर्वसामान्य घरात, शेतकरी घरात जन्म झालेला मुलगा, त्याने इंग्लंड अमेरिकेसारख्या परदेशामध्ये शिक्षण घेतलं आणि आपण काहीतरी आपल्या देशातील जनतेची देणं लागतो या हेतूने त्याने गोव्यामध्ये आज सुपर स्पेशालिस्ट क्लिनिक सुरू केलेलं आहे. डायबिटीज असेल, याशिवाय हार्मोन्स अशा विविध उपचार पद्धती इथे होणार आहेत आणि निश्चितच 20 तारीखला त्यांचं मडगावमध्ये दुसरं क्लिनिक सुरू होतंय. निश्चितच अशा या डॉक्टर कुशे यांना सिंधुदुर्गच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच त्यांची उपचार पद्धती जी आहे ही जगप्रसिद्ध होती, हीच अपेक्षा करून मी इथेच थांबतोय. तुम्ही बघत राहा फक्त सिंधुदुर्ग. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. आमदार वैभव नाईक आणि त्यांचा राजकारणाबाहेर हटके अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. यावेळी आमदार चर्चेत आले ते क्रिकेटच्या मैदानातील तुफान फटकेबाजीमुळे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. आमदार वैभव नाईक कायमच चर्चेत असतात. जनतेत मिसळणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे. आता पुन्हा एकदा आमदार चर्चेत आले ते त्यांच्या तुफान फटकेबाजीमुळे. यावेळीची फटकेबाजी ही काही राजकारणातली नाहीये बरं का, थेट क्रिकेटच्या मैदानातली. निमित्त ठरलं असरोंडी येथील प्रशांत सावंत मित्रमंडळ आणि कुलस्वामिनी भवानी स्पोर्ट्स असरोंडी आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचं. स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि वैभव नाईक थेट उतरले क्रिकेटच्या मैदानात. सरळ हातात बॅट पकडली आणि बॉल चांगलाच टोलवला. कधी बचावात्मक खेळी तर संधी मिळताच बॉल हवेत भिरकावला देखील. एरवी राजकारणाच्या मैदानात विरोधकांवर तुफान टोलेबाजी करणारे वैभव नाईक क्रिकेटच्या मैदानात देखील तितकेच सहजरित्या फटकेबाजी करताना दिसले. सध्या सोशल मीडियावर वैभव नाईक यांची खेळी चांगलीच व्हायरल होते. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा. 9423 81 03 93 9422 1883 76. गव्यारेड्याचा भरवस्तीत धुमाकूळ सुरू आहे. कुडाळ तालुक्यातील अणाव गावात भरवस्तीत दिवसाढवळ्या गव्यानं दर्शन दिलंय. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चलता तो आता खय जाता बहिणी भीतीच झाली गावात. आशीच्या घराकडे जातो, आशीच्या घराकडे जातो. होतं ह्या खातो देवांना. हे गावारेड्या, ए मी आले थांब बरे असो काय. अरे
चलता वार तो आता खंय जाता पहिले रे भीतीच झाली गावात भीती कसली निवांत जाता आशीच्या घराकडे जातो आशीच्या घराकडे जातो तुझे आता होतं ह्या खातो नको देवांना दर्शन दिल्यानंतर मी आपला म्हणता सद्भाग आई शपथ बाबा केवढं मोठं आणा पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. लता दीदींना अखेरचा निरोप. नाणारऐवजी राजापुरात होणार रिफायनरी, केंद्र करणार घोषणा, जठरांचे संकेत. आणि वैभव नाईकांची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.